निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अरे म्हणून मित्रांनो या ठिकाणी जिने 9 महिने 9 दिवस त्या उदरामध्ये तुम्हाला मला सांभाळलं। आई या शब्दामध्ये मित्रांनो एवढी ताकद आहे आणि ईश्वराच्या आधी देखील तिचं नाव घेतलं जातं, ती म्हणजे आई। आणि म्हणून ज्या माऊलीनं 9 महिने 9 दिवस त्या पोटामध्ये त्या काळा सहन करून अनमोल असा हा देह दिला, हा नाशिवंत देह दिला, त्या माय माऊलीच्या चरणावरती या ठिकाणी स्तवन ठेवतोय। म्हणायचं आहे काय लक्षात असो बुवा, अगदी सुरुवातीपासून सांगतोय लिहायला हाय गय करू नका। प्यानातली शाई जरी 4-5 जणांच्या संपली तरी भरा वाटल्यास परत, पण आज लिहायला हाय गय करायची नाही बुवा। स्तवन मित्रांनो गातोय, म्हणायचं आहे काय लक्षात असो। जन्मास आलो गाई तुझ्या पोटी। आई आता त्या वेदना सहन केल्या 9 महिने 9 दिवस, अगदी स्वतःकडे दुर्लक्ष केलं, पण या पोटच्या गोळ्याला वाढवलंस। म्हणून म्हणतात की जन्मास आलो गाई तुझ्या पोटी, वंदन माझे आई कोटी कोटी, हे वंदन माझे तुला कोटी कोटी। जन्मास आलो मी आई तुझ्या पोटी, जन्मास आलो मी आई तुझ्या पोटी, वंदन माझे तुला कोटी कोटी, वंदन माझे तुला कोटी कोटी, वंदन माझे तुला कोटी कोटी, वंदन माझे तुला कोटी कोटी। जन्मास आलो मी आई तुझ्या पोटी, जन्मास आलो मी आई तुझ्या पोटी, वंदन माझे तुला कोटी कोटी, हे वंदन माझे तुला कोटी कोटी, हे वंदन माझे तुला कोटी कोटी। आवाज
महिने तू ग सांभाळीले ओझे विसरणार नाही मी उपकार तुझे विसरणार नाही मी उपकार तुझे विसरणार नाही मी उपकार तुझे अगं कसे तुझे उपकार विसरू आज कितीतरी वेदना सहन करून तुम्हाला शिवंत देह दिला 84 लक्ष घेऊन फिरून हा मानवाचा देह फक्त आणि फक्त तुझ्यामुळे मिळालाय म्हणून म्हणायचं नऊ महिने तू सांभाळीले ओझे विसरणार नाही मी उपकार तुझे विसरणार नाही मी उपकार तुझे विसरणार नाही मी उपकार तुझे आहे सत्वरी रूप ईश्वरी अमृताची धार तू पासरी उडी तुमया जगिया आहे तूच मोठी तुमया जगिया आहे तूच मोठी वंदन माझे तुला मोठी 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 प्रेमाने घास माझ्यासाठी आई जोशीलाच त्रास माझ्यासाठी आई जोशीलाच त्रास माझ्यासाठी आई जोशीलाच त्रास तुझ्या गविना जग हासना तुझ्या उदरी जन्म दे पुन्हा राहो सदैव तुझे नाव राहो सदैव तुझे नाव वंदन माझे तुला कोटी कोटी वंदन माझे तुला कोटी कोटी वंदन माझे तुला कोटी कोटी वंदन माझे तुला कोटी जन्मास आलो मी आई तुझ्या मोठी जन्मास आलो मी आई तुझ्या मोठी वंदन माझे तुला कोटी कोटी वंदन माझे तुला कोटी कोटी वंदन माझे तुला कोटी कोटी वंदन माझे तुला कोटी हे वंदन माझे तुला कोटी कोटी बोल श्री गजानन गावदेवी बजरंग कैलासवासी भिकाजी शिवराम धोंडू अखंड सदालाल घराण्याचा छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा
माझे बंधू दादा दादांच्या माध्यमातून ठिकाणी 501 रुपयाचा भारत पारितोषिकाने बाळाचा घोषणा करतो आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी संवाद झालेला आहे. गाण्याला सुरुवात करतोय. तत्पूर्वी तुम्हाला थंडी बेटी का लागत नाही ना? गाण्यातलं काय आज मित्रांनो बारी गरमच करायची, कारण बुवाना नॉनव्हेज चालत नाही, बुवाना शाकाहारी चालत नाही. त्यांना फक्त व्हेज, त्यांना नॉनव्हेज लागतो, त्यांना शाकाहारी जमत नाही, त्यांना सगळ्या मांसाहारी चालतो. म्हणून बुवा आज आपली तुम्हाला हवा तसा तुमचा ताट करतो मांसाहारी जेवणाचा, असं म्हणायचं. आज बुवा तुमचा पोट भरून अगदी तुमचा ताट करतो. अगदी हवा तेवढा तुम्हाला किती नॉनव्हेज खायचं तेवढा आज खाऊन घ्या बुवा. आणि म्हणून मित्रांनो सध्याचं वातावरण असं आहे, सध्या आपल्या मुंबईबद्दल किंवा आपल्या या महाराष्ट्रातलं वातावरण असं आहे. म्हणून म्हणायचं आहे की शिवरायांनी स्थापन केलेलं, राजांनी स्थापन केलेलं हे स्वराज्य, त्याचा अभिमान प्रत्येकानं बाळगलाच पाहिजे. बरोबर आहे ना? शिवरायांनी स्थापन केलेलं हे स्वराज्य, त्याचा अभिमान प्रत्येकाने बाळगलाच पाहिजे. इथला प्रत्येक माणूस हा एकजुटीनं एकीनं राहिलाच पाहिजे. अरे ही शान आहे आपली मायबोली, मराठी भाषा प्रत्येकाला आलीच पाहिजे, प्रत्येकाला आलीच पाहिजे. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी स्तवन झालेलं आहे. गाण्याकडे वळतोय. प्रत्येकाला मित्रांनो या ठिकाणी आज टाकलेले आहे. प्रत्येकाचे डोळे त्या गावच्या वाटेकडे लागले. 27 तारखेचा तो दिवस, ती पहाट कधी होईल. आणि म्हणून रिझर्वेशन सर्वांनी करून ठेवले पाहिजे ना? केले का नाही? जर चुकून कोण राहिला असेल तर आत्ताच करून घ्या. कारण एका रात्री अख्खी मुंबई खाली करायची ताकद फक्त माझ्या कोकणीकरांना. म्हणून बॅगा बिगा आतापासून बांधायला सुरुवात करा. म्हणून मित्रांनो या ठिकाणी प्रत्येकाला या ठिकाणी आस लागले, ओढ लागले फक्त 27 ऑगस्टच्या दिवसाची. आणि तोच विषय आपल्या समोर या ठिकाणी गाण्यातून ठेवतोय. म्हणायचं आहे काय लक्ष असावं. की व्यथा सांगतो गाणा आज या वेड्या मनाची, की व्यथा सांगतो गाणा आज या वेड्या मनाची. मग वाट पाहत बसलेत सारे देवा, अरे तुझ्या चतुर्थी सणाची. मग हीच उड लागली देवा, अरे हीच उड लागली तुझ्या भक्तांना तुझ्या दर्शनाची. मग आस पुरवावी तू गणराया, अरे या तुझ्या साऱ्या भक्त जना. आणि म्हणून बघा या ठिकाणी तुम्हाला पण सांगतोय, अजून तुमच्याने माझे मला वाटतं 2 कार्यक्रम बाकी असतील बुवा. तिसरा कदाचित अजून लागायची तयारी आहे बुवा. पण राजेश बुवाची गाणी ही तुमच्या सोबत नाही तर बुवा प्रत्येक शाहिरा सोबतच ही नव्यानेच मित्रांनो असणार. आणि म्हणून गणाचा एक विषय, आगळा वेगळा विषय. बुवांचे गण अगदी मित्रांनो त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, पण त्याचा साक्षीदार हा राजेश बुवा, याचा पण मला बुवा अभिमान आहे. बुवांचं गण अगं सांगा एक आहे काही आणू माझ्यासोबतचा हे बुवा आधी खात्रीने सांगतोय. गाणं माझ्या बालपणी माझ्यासोबतचा आणि परवाचा नाव गाण्याचं गोंदाईचं गणाला वा. तुम्ही जरी रंगात काढला असलो तरी राजेश बुवा तुमच्यासाठी बुवा चांगल्या पायाचा लक्षात ठेवा. म्हणून विषय बुवा गाण्याचा ठेवतोय. म्हणायचं आहे काय अगदी बुवा इथं त्यांना खुर्ची द्या, इथं खुर्ची द्या, नाही तर काय बोलणार मी बोलतो ये. आणि तुमचं कारकून जे पटवाल ठेवता ते तुम्हाला सांगतात हलताच काहीतरी. त्यांना पण सांगतोय तुम्ही आज जरी शाही संपली, वयांची पाना फाटली तरी हायगाय करायची. चे भर काय लिहायचंय तो आज लिहून घ्या. तुमच्यातली शाही संपली तर थोडीशी गोवांच्यातली घ्या. पण पेनात आज पेन रिकामा ठेवायचा नाही कुणी, सगळ्याला सांगतो. आणि म्हणून मित्रांनो विषय कसा आणला बघा. तुझ्या आगमनाची गणेशा पाहतो रे
फाट्याकडे डोळे लावून बसले सर्वजण. कधी येशील तो तुझा तो दिवस, तुझ्या आगमनाचा दिवस, ती आनंदी पहाट, ती 27 तारखेचा दिवस कधी आमच्या आयुष्यात येईल म्हणून म्हणतोय. अरे तुझ्या आगमनाची गणेशा पाहतो रे वाट, उगवणार सांग कधी ती आनंदी पहाट. आज कधी मला सांग लंबोदरा, बाप्पा अरे सांग लंबोदरा, येणार कधी हो घरा तुम्ही लंबोदरा, सांगा येणार कधी हो घरा. आगमनाची गणेशा पाहतो रे वाट, उगवणार सांग कधी ती आनंदी पहाट. असला घडूया मला सांग लंबोदरा, सांग लंबोदरा, येणार कधी हो घरा, सांग लंबोदरा, येणार कधी हो घरा. तुझ्या आगमनाची गणेशा पाहतो रे वाट, उगवणार सांग कधी ती आनंदी पहाट. असला घडूया मला लंबोदरा, येणार कधी हो घरा, सांग लंबोदरा, येणार कधी हो घरा. सांगे या जगताला, सजली ही धरणी माता तुझ्या स्वागताला, सजली ही धरणी माता तुझ्या स्वागताला, सजली ही धरणी माता तुझ्या स्वागताला. ओ चंद्र सूर्य शोभू लागले नभांगणाला, इंद्रधनु ही फुलली सप्तरंगाला, हर्ष होई येणार कधी हो घरा, सांग लंबोदरा, येणार कधी हो घरा, सांग लंबोदरा, येणार कधी हो घरा, सांग लंबोदरा, येणार कधी हो घरा. तुझे लागले रे माझ्या या मनाला, कधी भेट देशील गणा भक्त जनाला, भेट देशील गणा भक्त जनाला, कधी भेट देशील गणा भक्त जनाला. भास तुझा होतो देवा क्षणो क्षणाला, येशील का रे बाप्पा चतुर्थी सणाला, दर्शन लंबोदरा, येणार कधी हो घरा, सांग लंबोदरा, येणार कधी हो घरा, लंबोदरा, येणार कधी हो घरा, सांग लंबोदरा, येणार कधी हो घरा. ओ तुझ्या आगमनाची गणेशा
फुलली ती आनंदी पहाट असे लागली आता मला पांढरे विषय आलाय आता गवळणीकडे स्तवन आणि गण या ठिकाणी झालेला आहे. बरोबर आहे ना. शक्ती तुझ्याची खरी मजा ही म्हणतात गवळणीपासनं गोवा बारीक खदलं पुढचा आता बोलत नाही. एकदा गोवा म्हणतात यांना मी तस सांगतोय बारी प्रेमान करा प्रेमान करा प्रेमान करा. पण गोवा माझे बंधू आणि माझा आधार स्तंभ सचिन दादा मालक दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. मानाचा मुजरा करतो. गोवाना मागाशी म्हटल्याप्रमाणे गोवाना शाकाहारी पचत नाही त्याला सारखा मटण लागतो म्हणून गोवा आज मागाशी म्हटल्याप्रमाणे चे भण काय होईल तो होईल. गोवाना प्रेमाच्या गवलनी पचत नाहीत. बरं ते म्हणतात भागाला भाग पण प्रेमाची गवलन गायला गोवा भाग पण देत नाहीत आणि सगळाच आपला विसरतात गोवा. आणि म्हणून मित्रांनो आज एक आगळा वेगळा विषय गोवांसाठी या ठिकाणी आणलेला आहे. गोवा अजून तुम्हाला सांगतो तुमचा आणि माझा काय भांडण नाही आपली काय भावकी कंदाल नाही. तुमच्याप्रमाणे तुमच्या शेतात काय माझी गोरा गेलेली नाही बुवा. आणि जरी गेली तुम्हाला मी नेहमी सांगितलंय लांबवऱ्यानो त्यांना इथं खुर्ची द्या. मी सांगतोय अजून उगाच तुमच्या कानात थुकत बसतील काय बोलला सांगा पहिला काय बोलला. त्यांना इथं खुर्ची द्या मग त्यांना सगळं ऐकाय जाईल मी काय बोलतोय ते. म्हणून सांगतोय बघा बुवा प्रेमानं तुमच्याशी आज बोलतोय. गवळण पण बुवा तुमच्यासाठी आज चांगला आगळा वेगळा विषय आणलाय. बरं आज मंगळवार म्हणतात बायांचा वार असतो. बरोबर आहे ना. अरे तुम्ही झोपल्या काय. आज मंगळवार बायांचा वार आहे. गवळण पण अगदी बुवांना रुचल पचल आणि त्यांना नॉनव्हेज हवाय ना हा बघू पोट भरून अगदी सगळ्यांनी खा. जे सोबत आहे त्यांना पण थोडंसं वाटून द्या. म्हणून गवळण गातोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं. अरे काना असून घरी तुझ्या दह्या दुधाचे भरलेले माठ. काना राधा तुला काय म्हणते अरे तुझ्या पण घरात त्या दह्या दुधाचे माठ भरलेले आहेत. तू पण एक गवळ्याचाच मोर आहेस मग तुझ्या घरात पण आहे ना अगदी हवा तसा ढेर दाबून चेपून भरलेला आहे. म्हणून राधा तुला म्हणते अरे काना असून तुझ्या घरी भरलेले दह्या दुधाचे माठ. मग घेऊन सवंगडी येतो कान्हा अरे आमची आडवाय वाट. मग जाता मथुरे बाजारी आम्ही जाता मथुरे बाजारी हा धरतो नेहमी आमचीच पाट. मनाही सोडणार तुला आज मी कान्हा अरे या राधेशी आज पडले तुझ्याशी काना. आज राधा तुला एकट्यालाच नाही पण सोबत जे तुझं सवंगडी आहे बरंच आहे तुमच्या पण बरंच आहे त्यांना पण आज सोडणार नाही बुवा. म्हणून सांगतोय जे काय बोलतोय ते शब्दानी शब्द खरा लिया. गीतेवर हात ठेवून सांगतोय खरा बोलन खोटा बोलणार नाही. तसं माझा शब्द मेल्यानं मी गातोय आणि बुवाच्या कानात जाऊन विश्वास भरताव काहीतरी. मग आता बुवा म्हणतात हे काय मला बोलत नाही. बुवा मी ते शब्द सोडलेच तुम्हाला बोलायचं तर मी बुवाना बोलायचो आहे ना. काल्या चोचीचा पोपट असं चोपारीची खंडा असं त्यांचे शब्द होतं ते मी बोलायचो. पण मी आज बोलणार बुवा सॉरी आता एकदा फक्त बोललो तो मान्यमान करून घ्या. आणि म्हणून आज मंगळवार आहे बायांचा वार आहे. आग स्वयंपाक कर तू डाळ भात हिरव्या मिरची चटणी वाट. आज ते माझ्या गवळणीला भाग येतील. आज गवळण माझी काय प्रेमाची नाही बुवा अगदी तापून चुकून येतील. म्हणून म्हणतोय
अग स्वयंपाक कर तू डालवा हिऱ्या मिऱ्याची चटणी वाढ जेवायला बघताना वाट बाया जेवायला बघताना वाट अग साजणे माझ्या बाया भुगऱ्यान साजणे माझ्या बाया भुगऱ्यान ऐका मित्रांनो ऐका गमतीशीर विषय आहे बुवा आज तुम्हाला कानातली भोका नाही म्हणत पण कान उघडे ठेवा बाकीचा सगळा बाजूला ठेवा पण कान पहिले इकडे लावा म्हणून म्हणतोय अरे तू कशाला करतोस हाट काना धरून आमची पाठ काना तू हट्ट कशाला धरतोयस म्हणजे आमची पाठ कशाला धरतोयस तू म्हणून म्हणत अरे तू कशाला करतोस हाट काना धरून आमची पाठ मका फोडाया बघतोस माठ आमचं फोडाया बघतोस माठ आम्ही मथुरेच्या बाजाराला चाललोय आम्ही आमच्या आपल्या चाललोय तू आमच्या वाट्यात येऊन आमची वाट कशाला अडवतोयस बरं अडवतोयस ते अडवतोयस वरनं आमचा माठ पण फोडतोयस म्हणून म्हणतात का फोडतोस आमचं माठ तू का फोडतोस आमचं माठ अरे लांबोरे बघा मित्रांनो अरे लांबोरे विकास सखाराम लांबोरे यांचं नाव ऐका एकदा परत विकास तुमचा करतो वर म्हणून म्हणतोय विकास सखाराम लांबोरे पण मी काय म्हणतोय अरे लांबोरे राधा म्हणते कानाला लांब हो इथनं पाहिलं नाहीसा हो आमच्या वाटत कशाला घेतोय अरे लांबोरे नको अडवू तू आमची वाट राधा काय म्हणते अरे लांबोरे नको अडवू तू आमची वाट आणि जाऊनी तुझ्या घरची जाऊन चाटर बरोबर आहे ना आमच्या कशाला येतोय तुझ्या पण घरात अगदी दह्या दुधानं डेरं भरलेलंच आहे हाय गाय नाही कसली मग लांब हो रे इथनं नाहीसा हो पहिला तुझ्या घराचा म्हणजे आमचं माठ फोडण्यापेक्षा तुझ्या घरची जाऊन चाट घरची खालची चाट नाही तू वरची चाट पण तुझ्या घरची चाट आमच्याकडे कशाला बरोबर आहे ना काय चाट घागर वरची चाट खालची चाट कुठली पण चाट पण तुझ्या घरची चाट आता म्हण काय बोलला असा लिव मी सांगतो तुला लिव ए कोतवाल कंपनी करायचं खुर्ची द्या तुम्ही बोलायचं नाही कुणी अजिबात कोणा तुमच्या ऐकू द्या म्हणून म्हणतोय तू कशाला करतोस हाट इंट्रो देता होय काय हा द्या मग द्या भैलच्या भर कशाला करतोस हाटर ताना धरून आमची पाठर कशाला करतोस हाटर ताना धरून आमची पाठर फोडाया बघतोस माठर फोडाया बघतोस माठर अरे लांबोरे नको अडवू तू आमची वाटर जाऊन तुझ्या घरची घागर चाटर लांबोरे नको अडवू तू आमची वाटर जाऊन तुझ्या घरची घागर चाटर लांबोरे नको अडवू तू आमची वाटर जाऊन तुझ्या घरची घागर चाटर लांबोरे नको अडवू तू आमची वाटर जाऊन तुझ्या घरची घागर चाटर रस्ता धरुनी लागली चावून या चोराला अरे गोकुळच्या या चोराची या हराम खोराची गोकुळच्या या चोराची या हराम खोराची
पडली माझ्याशी गाठ आठ पडली माझ्याशी गाठ अरे लांबरे नको अडू तू आमची वाट सावली तुझ्या घरची घागर चाट लांबरे नको अडू तू आमची वाट सावली तुझ्या घरची घागर चाट लांबरे नको अडू तू आमची वाट सावली तुझ्या घरची घागर चाट लांबरे नको अडू तू आमची वाट सावली तुझ्या घरची घागर कशाला वागून ठेवलंय तुला रे झाकून तू कशाला वागून हा घरून हातात काठ दोन हातात घरून काठ अरे लांब हो लांब हो लांब हो लांब हो रे कशाला आमची वाट करतोस आम्हाला जाऊ दे ना आमच्या वाटेला अरे लांब रे नको अडकूस आमची वाट तुझ्या घरची घागर चाट लांबरे नको अडूस आमची वाट सावली तुझ्या घरची घागर चाट लांबरे नको अडूस आमची वाट अरे सावली तुझ्या घरची घागर चाट अरे लांबरे नको अडूस आमची वाट सावली तुझ्या घरची घागर चाट कशाला करतोस हाट धरून आमची पाट कशाला करतोस हाट धरून आमची पाट घोडाया बघतोस माटर घोडाया बघतोस माटर अरे लांबरे नको अडूस आमची वाट सावली तुझ्या घरची घागर चाट अरे लांबरे नको अडूस आमची वाट सावली तुझ्या घरची घागर चाट लांबरे नको अडूस आमची वाट सावली तुझ्या घरची घागर चाट अरे लांबरे नको अडवू तू आमची वाट आणि सावली तुझ्या घरची मित्रांनो या ठिकाणी वेळ पण संपत आलेला आहे शेवटचा मुखडा एका या ठिकाणी यंत्रामध्ये गातोय मला वाटतं आमचा अपूर्व झाडेकर एक सुंदर असा ढोलकीपटू आहे आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहे मानाचा प्रसार करतो आणि म्हणून मित्रांनो कलगीतुऱ्याच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना विषय देत असतो मी लेखी स्वरूपात विषय माझा शाहिरांपर्यंत पोहोचवलेला आहे रसिक प्रेक्षकांच्या कानावरती विषय असावा आणि मित्रांनो राजेश बुवाचा विषय हा यांच्यासारखा पळवट करणारा राजेश बुवा नाही यांनी गेल्या वर्षीचा विषय कुठल्याही शाहिरांनी उत्तर न देता त्यांच्या स्वतःच्या मनानं त्यांनी तो बदललेला आहे यावर्षी बुवांचा विषय वेगळा आहे पण माझा विषय मित्रांनो आज गेली 7 ते 8 वर्ष तोच आहे परवा त्यांनी ढोपरा टेकले नाही पण माझा आजही शाहिरांना सांगणार बुवा म्हणतात आता माझा धूर कसा काढतील आता मी त्यांचा उत्तर दिलेला आहे बुवा म्हणून तुम्हाला सांगतो माझ्या ग्रंथाचं नाव सांगू नका पण जर माझ्या विषयाच्या अगदी जवळ जरी बुवा पोहोचला तरी हा बुवा जातीवंत बुवा गुरुचा राजेश बुवाची आला आहे तुमचा विषय मान्य करणार बुवा पण तुम्ही उगाच आपली वडाची साल मागायला लावता एवढा रिकामा हाय कोण काय तुमचं मी 2 पैसे बुवा खाऊन नाही काय इथं कॉम्प्रोमाइज नाही बुवा मी तुमचा उत्तर चुकीचा मान्य करू आणि राहिला मुद्दा बुवा आजच्या या सर्वांचे कॅमेरे समोर लागलेले आहेत आज बुवा या सर्व युट्यूबरच्या माध्यमातून तुम्हाला आज एक राजेश बुवाचं एक प्रामाणिकपणाने आणि शेवटचं सांगणार बघा मित्रांनो या बसलेल्यापैकी कुणीही सांगावं की आपल्या जन्मदात्या बापावरती बोलल्यानंतर कोणाचं रक्त पेटून उठणार नाही तुम्ही शांत बसाल काय शांत बसाल आपल्या बापावरती बोलल्यावर कोणी शांत बसाल काय बारी तुमची आणि राजेश बुवाचे काय बोलायचं आहे कोणाच्या शिव्या 4 घाला राजेश बुवाला घाला आज जर बुवा तुम्ही माझे गुरुवर्य माझे वडील
जर विजय बुवांवरती बोललात बुवा तर बारी अक्षी बुवा लांबच राहिले. मी आयोजकांना पण मागाशी बोललोय, बरोबर आहे ना मित्रांनो? बारी तुमची आणि माझी. तुम्हाला काय झोंबाट करायचा आहे, अगदी माझ्या उराव बसायचं आहे, माझ्या बसा म्हणून सांगतोय. पण माझ्या गुरूंवरती बोलायचा तुमचा अधिकार. तुमचे गुरु घरात झोपले, त्यांना आम्ही बोलतो काय? मग माझ्या बापावरती बोलण्याचा तुम्हाला अधिकार. आणि आज जर बुवा बोललं तर जे दिसत नाहीत, जो जंगल वरती वाढवला पण जे दिसत नाही तिथनं पण बुवा शाप काढी म्हणून सांगतोय बुवा. आणि म्हणून एक महत्वाचा मुद्दा, एका मुद्द्यात त्या ठिकाणी विषय घेतोय, बारी संपवतोय मित्रांनो. माझी जी शाखा आहे या शाखेवरून मित्रांनो काल थोडासा एक विषय वाजला होता. पण आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी डिक्लेअर करतोय, जी माझी शाखा असते सुमकाई देवी नृत्य कला पथक अडूर गुहागर, ही शाखा येत्या मित्रांनो ब्रीदपूजन जे माझ्या मंडळाचं आहे त्या ब्रीदपूजनामध्ये ही माझी शाखा मी माझ्या सदालाल घराण्यामध्ये साजरी करून घेतोय. आणि हा मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचावा ज्यांनी ज्यासाठी केला होता अट्टहास, पण तो शेवटचा दिवस त्यांना घोड करताना आला. त्यांना एक सांगणं आहे, ही वारी राजेशी बुवा करताच ही शाखा नाचणार. आणि म्हणून मित्रांनो शेवटचा विषय या ठिकाणी गातोय, बारी संपवतोय म्हणून म्हणायचं आहे काय लक्ष असं. मी मित्रांनो परवा या ठिकाणी बुवाला विषय दिला होता की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणा बरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणा बरोबर लग्न केलं, त्या सद्गुरूचं नाव काय? शाहीर माझी खरी टीप अशी आहे, मला नारद मुनी सोडून उत्तर तुमचं अपेक्षित आहे. पण बुवा आपली वडाची सलाम गेला होता, त्यांनी म्हणतात अरे एकदाचा मान्य करा, गुडघा टेकले बुवानी. म्हणून विषय कसा आहे बघा, शेवटचा विषय घ्या. माझ्या भीमरायावानी माझ्या चालू कर. म्हणून म्हणतो बघा, आता हे तुरेवाला आहे ना, शक्तिवाली म्हणजे आदिमाई, कलगीवाली म्हणजे आदिमाई आणि भगवान शिवशंकर म्हणजे तुरेवालं. म्हणजे आज मी यांची बायको आणि हा माझा नवरा. म्हणजे हे म्हणतात ना, हे म्हणतात अरे मी तुरेवाला आहे, अरे मी तुरेवाला आहे म्हणून म्हणतोय बाबा, म्हणून म्हणतोय. ऐका, अरे मर्द सारखा तू मर्द खरा, बरोबर आहे ना? मी तुरेवाला आहे, मी तुरेवाला आहे, मी बाते आहे. मग आम्ही कुठं म्हणतो तुम्ही बाई तुम्ही दोन डोळ्यांचं, दोन हातांचं, दोन पायांचं आणि मधल्या एका तिसऱ्या पायाचं तुम्ही पुरुषच आहात. आम्ही तुमचा व्यंग कुठं बदललाय म्हणून म्हणताय का? अरे मर्दा सारखा मर्द तू खरा, मोहत नाही तुझ्या ना विषय पुरा. वा या शक्तिदिनामध्ये एक असं व्यक्तिमत्व आहे की आजचं शिक्षण मुलांचं लक्षात घेता एक सुसंस्कृत आणि अनुभवी अशी ही व्यक्ती आहे, शाहीर आदरणीय भिकाजी लांबोडे. म्हणून म्हणतोय अरे मर्दा सारखा मर्द तू खरा, मोहत नाही तुझ्या ना विषय पुरा. लाज ठेव शरम सांड्या. बघा वा नाही तर म्हणती शिवी दिला मला असा बोलला, मला तसा बोलला. वा विषय कसा आणला बघा. अरे लाज ठेव शरम सांड्या, तू हार मानतो का बोल भांड्या. बुवा म्हणतात एकदाचा मान्य करा, खरा बोल. अरे माझा उत्तरच नाही तो, मी खरा बोलू म्हणून म्हणतोय हार मानतो का बोल भांड्या, तू हार मानतो का बोल भांड्या. सांगू आहे का तू रांड्या, हार मानतो का बोल भांड्या. सांगू आहे का तू रांड्या, हार मानतो का बोल भांड्या. सांगू आहे का तू रांड्या, हार मानतो का बोल भांड्या. सांगू आहे का तू रांड्या. अरे मर्द सारखा मर्द तू खरा,
पुढचे शब्द अरे माझ्या प्रश्नाचं उत्तर का तुझ्यानं जमत नाही हातबल झाला बुवा तू सांग आता तू करशील काही अरे कर तू याचा विचार पुरा मगच मिरवून दाखवा तुरा तू काल्या माकड तू अंड्या अरे हार म्हणतो का तू रांड्या हार म्हणतो का बोल भांड्या सांगू आहे का तू रांड्या हार म्हणतो का बोल भांड्या सांगू आहे का तू रांड्या हार म्हणतो का बोल भांड्या सांगू आहे का तू रांड्या हार म्हणतो का बोल भांड्या सांगू आहे का तू रांड्या हार म्हणतो का बोल भांड्या सांगू आहे का तू रांड्या हार म्हणतो का बोल भांड्या सांगू आहे का तू रांड्या चाहते मोरे बोंच प्रस्तुत कलगी तुला नाचाचा जंगी सामना गुरुवार दिनांक मित्रांनो 24 जुलै 2025 रोजी याच रंगमंचावरती सन्माननीय माझे गुरुबंधू शक्तिवले कलगीवाले शाहीर संदीपजी मोरे बुवा आणि तोरेवाले शाहीर माझे बंधू अनिलदादा गराटे यांचा हा मित्रांनो जुगलबंदीचा सामना याच रंगमंचावरती दिनांक 24 जुलै 2025 रोजी राहणार आहे आणि म्हणून सन्माननीय शाहीर माझे बंधू सुनीलदादा लवडे दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचा बहारदार पारितोषिक आलेला आहे मानाचा मुजरा करतो आणि मित्रांनो काही गडबडीत मला नाव राहून गेलंय माझे बंधू आणि या कलेचे निस्सीम चाहते राजापूर तालुक्याचे सुपुत्र आदरणीय चंद्रकांत दादा भोवड दादा देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत त्याला देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो शाहिरांना देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं माझी प्रथम फेरी या ठिकाणी संपली असं जाहीर करतो धन्यवाद धन्यवाद पुन्हा एकदा सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांना मानाचा मुजरा करून आज या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात आणि आजचा हा कार्यक्रम हाऊसफुल केलात त्याबद्दल पुनश्च आभार मानतो आणि आज या ठिकाणी शक्तिवाली शाहीर कलगीवाली शाहीर आमचे बंधू राजेशदादा निकम यांचा सत्कार आमचे कोकणी युट्यूबर्स करतायत तर त्यांनी हे सत्कार स्वीकारावा एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या राजेशदादांसाठी आणि त्यांच्या सुमधुर आवाजासाठी त्याचप्रमाणे आमचे संयोजक आयोजक सुनीलदादा डावळ हेही त्यांचा राजेशदादा सुनीलदादा डावळ हेही तुमचा यथोचित सत्कार करतायत तो तुम्ही गोड मानून घ्याल अशी अपेक्षा करतो एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या सुनीलदादा डावळ यांच्या हस्ते राजेशदादांचा सत्कार होतो धन्यवाद धन्यवाद Thank you.